श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 20. आपली सगळी कथा आता सीता स्वयंवरापाशी आलेली आहे. तर आता या भागात पुढचं बघा. श्रीरामाचे पूर्णपण रूपरेखा गुण लावण्य देखोनी सीतेचे वेधले मन सर्वथा आन म्हणजे इतर सगळं नावडे सांडोनिया चंद्रामृत चकोर अन्य न सेवित तेवी सांडूनी रघुनाथ सीतेचे चित्त आनंद माने. इतकी ती सीता राममय झालेली होती. इथे मला एक नामदेव महाराजांचा एक अभंग आठवतो बघा बरं. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. त्वामज केले भावी देही, त्वामज केले भावी देही, मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी, माझा भाव तुझे चरणी. आता सीतेच्या मनात काय चाललंय हे रामाला ओळखता येणारच की नाही. सत्य सीतेचा भावार्थ राम अंतर्यामी समर्थ, करावया सकळांचे मनोगत, चापभंगार्थ निघाला. त्यांच्याकडे निघाला तो. मागे ठेवून लक्ष्मण राम चालीला सत्राण, सत्राण म्हणजे अतिशय वेगाने. देखोनी दचकला रावण हा धनुष्या गुण वाहील. आता रावणाला भीती वाटायला लागली. कारण काय माहिती का, तुझा काय जाणत होता, हा तव दिसता हे बाळक, पण याचा पराक्रम अलौकिक. घाये मारीच्यासी शीक, मारीला निशेष सुबाहू. मारीच्याला शिक्षा दिली, सुबाहूला ठार केले. त्याच्यामुळे हा दिसत जरी असला की हा लहान आहे, तरी ह्याचा पराक्रम मात्र अलौकिक आहे. त्यामुळे हा धनुष्यगुण वाहील असं रावणाच्या जेव्हा मनात आलं, तेव्हा मुलान देखोनी दशवक्त्रा, उल्हास थोर विश्वामित्रा, वेगू करी रामचंद्रा, धनुर्धारी लाजवी. आता रावणाचं तर बघितलं आपण की तो कसा लहान झालेला आहे. पण आता राम जो निघाला आहे तो रावणासारखं नाही करत बरं का. सर्वांना नमस्कार करून, गुरु आज्ञा घेऊन, जनकाला नमस्कार करून, जनक राजाला नमस्कार करून, सर्व तिथे जमलेले जे ऋषीमुनी होते, सगळे जे राजे सगळ्यांना नमस्कार करून मग तो धनुष्यापाशी आला. धनुष्यालाही नमस्कार केला. आता हे बघा की आपण म्हणतो की चर आणि अचर दोन्ही ब्रह्ममयच आहे, सईकडे देव पसरलेला आहे. तर त्या धनुष्याचं सुद्धा एक मनोगत काय असेल हे एकनाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं आहे ना, इतकं सुंदर सांगितलं आहे. आता चाप म्हणजे धनुष्य हे बघा तुम्ही, मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवते. चाप अति दुष्ट निर्धाळी, ते पाप नये चापाजवळी, शिव राम नामे पाप जाळी, मग निर्धाळी दुष्टांते. चापे केले बहुत तप, म्हणून पावले शिवाचा हात, शिव हस्ते अति पुनीत, या लागी रघुनाथ हाती धरी. आता हे शिवधनुष्य होतं. आता आपल्याला माहिती आहे की रावणसुद्धा शिवभक्त होता, पण तो कसा होता, अतिशय अहंकारी, गर्विष्ठ. त्यामुळे धनुष्य उचलता रावण चापी प्रवेशे त्रिनयन, तेणे तो अपमानिला पूर्ण, चापी जडपण शिवशक्ती. त्यामुळे रावणाचं त्यांनी गर्वहरण केलं. आता या धनुष्याचा म्हणजे कोदंडाचा निज भावार्थ, शिव हस्ते मी अतिपुनीत, श्रीराम हस्ते परममुक्त, होईन निश्चित स्वयंवरी. राम सदा शिवाते ध्याय, शिववंदी श्रीराम पाय, शिववंदी श्रीराम पाय, तेणे चापाचे जडत्व जाय, पुष्पप्राय ते झाले. आता श्रीराम पाहे जयाकडे त्याचे अकल्प जडत्व
ओढे, तेथे काय धनुष्य बापुडे, जडत्व पुढे उराया. आपण बघतो रामाने कसं सगळ्यांना मुक्त केलेलं आहे. अहिल्याला मुक्त केलं पाषाणातून. त्याच्यामुळे धनुष्याचंही मनोगत लागल्या त्या काय वाटत असतं, धनुष्याला काय वाटत असतं बरं का. धनुष्याचेही मनोगत लागल्या श्री रामाचे हस्त, मी होईन कृतकृतार्थ कर्म निर्मुक्त श्रीराम. मला माझ्या कर्मातून श्रीराम आता निर्मुक्त करून मी कृतकृतार्थ होणार आहे. या परी श्री रघुनाथे अवलोकिनी धनुष्याते, आकळिले वामहस्ते सज्ज करीते त्वरिते कराया. आणि याच्यानंतर रामाने ते धनुष्याला डाव्या हाताने आकळले वामहस्ते डाव्या हाताने धरून उचलले. आता ते उचलले तर खरं, पण जनकाला अतिशय भीती वाटायला लागली की ह्याचं काही होईल का. आता हा इतका सुकुमार गोड बालक आणि याला ते उचलता येईल का, त्याला प्रत्यंचा लावता येईल का. तर तेव्हा विश्वामित्र काय म्हणाला, ऐक बापा रघुनंदना, पुरुषा माझी पंचानना, धनुष्य चढवी अंगवणा, सावधाना निजवृत्ती. तू तव पुरुषार्थी रघुनाथ, धनुष्य वाहावे निमिषार्थ, जनक जानकीचा मनोरथ कृतकार्यार्थ करावा. रामचंद्राला पण खूप उल्हास झाला की गुरूंची आज्ञा मिळाली म्हणल्यावर. मग त्याने एका हाताने धनुष्य धरले आणि त्याला एका हातानेच दोरी बांधली. तर ती दोरी प्रत्यंचा जी त्यांनी ओढली, पूर्णपणे न ओढली तरी पण ते त्या मुठीतच ते धनुष्य पूर्णपणे भंगले. धनुष्य ओढिता न पुरे ओढी, ते मुष्टी माझी तडाडी, ओढिता संपूर्ण कानडी, अति कडाडी भंगले. आता हे धनुष्याचा पण तर त्यांनी बघितलाच, पण ते धनुष्य पूर्णपणे ते प्रचंड लावून ओढत असताना ते धनुष्य पूर्णपणे तुटले आणि त्या धनुष्याला मुक्ती मिळाली रामाच्या हातून. पण त्या कडकडण्याचा आवाज एवढा झाला की सगळेजण मूर्छित पडले. तिथे जमलेले सगळेजण. फक्त कोण जागे होते, जनक आणि विश्वामित्र, राम आणि सुमित्र यांचेची सावधान नेत्र येर सर्वत्र मूर्छित. पण या चौघाही वेगळी सावधान पाहे जनक बाळी, देखोनी रामप्रताप बळी, उतावळी वराया. शिवचापाचे मनोगत, राम हस्ते मी परममुक्त, कडकडाट नव्हे तेथ, चाप गरजेत स्वानंदे. तो कडकडाट नव्हता, माझा आनंद होता तो, की मला आता माझं कार्य समाप्त झालं. आनंद नाद अति उद्भट, नादे दुमदुमले वैकुंठ, तेने कोंदले कैलासपीठ, नीळकंठ डुल्लत. रागता श्रीरामाचा हस्त, शिवचाप झाले परममुक्त, तोही मुक्तीचा अर्थ श्री रघुनाथे प्रतापे. आता श्रीरामाचे चरण सद्य मुक्त होती पाषाण, म्हणजे तात्काळ मुक्त होती पाषाण, त्याचे हस्ते चापग्रहण, मुक्तीपूर्ण श्रीरामे. असं ते झाल्यानंतर श्रीराम सुखाचा सोहळा, देखोनी जानकी निवाली डोळा, त्याचे कंठी खालावया माळा, उतावेळ भावार्थ. गेला जनकाचा संदेह, राम आतुरबळी महाबाहो, झाला सर्वार्थी निस्संदेह, जाणून राम जनक राजा बोलला. विश्वामित्रांना बोलला की अरे, तुझ्यामुळेच मला हा राम मिळालेला आहे. तुझ्यामुळेच तुझं नाव आहे विश्वामित्र, परी तू माझा परममित्र. राम परमात्मा पवित्र, सुहृद स्वतंत्र तुझेनी. आजी माझा याग सफळ, आजी माझे पावन कुळ, आजी सीतेचे भाग्य सानुकूळ, सुख कल्लोळ श्रीरामे. सुखाच्या लाटा अत्यंत सुख तुम्हाला दिलेले, सुख कल्लोळ केलेलेच. माझी कन्या सगुण, सीता केली रामार्पण, विश्वामित्रा तू सज्ञान, वेगी लग्न लावावे. मग असं सांगितल्यानंतर मग सीता येते वरमाळा घेऊन, चिद्रथरांची माळा घेऊन, आणि ती रामाला अर्पण करते. त्याचे आनंद किती आहे बघावर, की तेव्हा रावणाला आनंद नाही झाला, पण इतर सगळेजण हर्षाने नाचू लागले. कारण त्यांनी कसं पाहिलं,
बहरी पाहता परस्परा, बहरी म्हणजे नवरा नवरी, पाहता परस्परा, नवरी माझी दिसे नवरा आणि नववरिया अंगी दिसे सुंदरा, वरिले वरा याच स्थिती. म्हणजे जणू की आपण म्हणतो ना मेड फॉर इच अदर म्हणतो आपण, तसे हे नवरा नवरी दिसत होते असं त्याचं वर्णन केलं बरं का नाथ महाराजांनी. आणि इतरांना सगळ्यांना कसा हर्ष झाला ते पण सांगितलं आहे. तर ते मला असं वाटतं की या युगातसुद्धा असे आहेत लोक, भक्त रामाचे भक्त आहेत की त्यांना नुसता तो प्रसंग जरी आठवला तरी खूप आनंद होतो. किती गाणी गातात बघा बरं त्याच्यावरची. आपल्याला गीत रामायणातलं माहिती आहे ते गाणं. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. किंवा लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. किंवा हे पण बघा, रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेसी जोडिले, रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेसी जोडिले, राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यवंत, रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा, रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा. हे बघा, हे सगळं गुणवर्णन सगळे भक्त आणि कितीतरी भक्त आहेत असे ज्यांनी गाणी रचली आहे, ज्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. हे आपण आता इथे स्वयंवराची कथा इथे पूर्ण झाली. आता नाथ महाराज पुढं प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण, पुढे रसाल निरूपण, श्रोते संज्ञान परिसोत, एका जनार्दना शरण. असं एकनाथ महाराज आता प्रकृती आणि पुरुष यांचं पाणी ग्रहण पुढच्या अध्यायात सांगतील. ते आपण पुढच्या उद्याच्या भागात बघूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.